नाशिक महानगरपालिकेच्या खजिना विभागात दिवाळीच्या शुभमुहूर्तावर विधिवत महालक्ष्मी पूजन सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झालाय। या प्रसंगी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्रे आणि नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलेश शर्मा हे दाम्पत्य विशेष उपस्थित होते। दोघांनीही वेद मंत्रोच्चाराच्या मंगल वातावरणात माँ श्री महालक्ष्मी कुबेर आणि खजिना विभागातील लेखा दप्तरांचं पूजन करून श्री मातेची आराधना केली आहे। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि मंत्रोच्चाराने झाली। पूजनानंतर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची शुभ लाभ सुविधा आणि सेवेचा जयघोष करत लक्ष्मी मातेच्या चरणी समृद्धीची प्रार्थना केली। यावेळी मुख्य लेखा अधिकारी दत्तात्रय पाथरुट यांच्या हस्ते पूजनाचे यजमान दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला। तसेच शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, मुख्य लेखा परीक्षक बळवंत गायकवाड, उपमुख्य लेखाधिकारी गुलाबराव गावी, स्वीय सचिव दिलीप काटे, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, कार्यकारी अभियंता गणेश मैड आणि प्रशांत पगार यांचा देखील सन्मान करण्यात आला। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आयुक्त मनीषा खत्री म्हणाल्या, लक्ष्मीपूजन हे केवळ धार्मिक विधी नसून आपल्या कार्यातील पारदर्शकता, प्रामाणिकता आणि समृद्धीचं प्रतीक आहे। श्री महालक्ष्मी चरणी यांनी यावेळी प्रार्थना केली। या कार्यक्रमाच्या अखेरीस लेखा व खजिना विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। साहेबराव पाटील, सूर्यभान खोडे, गोकुळ राऊत, हंसराज वर्मा, रवींद्र मगर, अशोक तिडके, अजय कमोद, वैभव मोटकरी, आशिष अहिरराव, अतुल दिवेकर, मनीषा कांबळे, अरुण महाले, सविता दशपुते, कृष्णा फडोळ, रोहन टाळकुटे, विश्वास जोगे, अनिल गायकवाड आणि पाटील भटाटे यांसह सर्व कर्मचारी पूजनात सहभागी झाले। विधिवत पद्धतीने पूजा करण्यात आलेली आहे। आगामी कुंभमेळा आहे, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून खूप निधी मिळावा अशा पद्धतीची प्रार्थना केली। सर्वात आधी सर्वांना माझ्यातर्फे आणि माझे परिवारातर्फे दिवाळीची खूप खूप शुभेच्छा आणि शुभ दीपावली। सगळ्यांची दीपावली खूप चांगली व्हावी हीच आमची आज आम्ही प्रार्थना केली। तुझ्या महानगरपालिकेसाठी आता आपल्याला फंड्सची खूप गरज आहे आणि तशीच आपण महालक्ष्मी माताला पण ती प्रार्थना केली की त्यांनी नाशिक महानगरपालिकेवर थोडं दृष्टी द्यावी आणि आपल्याकडे खूप चांगले आणि मोठ्या प्रमाणात फंड द्यावे प्रत्येक ठिकाण प्रत्येक सूत्रावरून। तर तीच आमची आज प्रार्थना होती आणि जेव्हा महानगरपालिका अस्तित्वात आली तेव्हापासून आपण पूजा करतो, तर त्याचा आपल्याला पुढे पण हे पूजाचा काही जे अर्थ आहे ते हेच आहे की आर्थिक स्थिती आणि आपली बाकी सगळी जी स्थिती आहे ती चांगली व्हावी। ओके मॅम, थँक्यू सर। पूजा भैया पीछे जाइए। तर आज महापालिकेत लक्ष्मी पूजन झालेलं आहे। मॅडमनी लक्ष्मी दर्शन किंवा लक्ष्मीची खूप मदत व्हावी अशा पद्धतीची मागणी केली, प्रार्थना केलेली आहे। आपण काय मदत करणार मॅडम? सर्वप्रथम तर मी सर्वजणांना दीपावलीची हार्दिक शुभेच्छा देतो आणि वर्षानुवर्ष जे एक पारंपरिक पूजा जे असते इथे ट्रेजरीमध्ये ते आज संपन्न झाली आणि महापालिका जे आहे त्यांच्या रोल जे आहे आता येणारे वर्षामध्ये खूप महत्त्वाच्या होणार आहे। तर कुंभमेळा असो की सर्वसामान्याला देणारी सुविधाबद्दल असो, तर त्यामध्ये निधीची काही कमतरता होऊ नये अशा प्रकारची प्रार्थना आम्ही महालक्ष्मी माताला केली। त्याच्यासोबतच सर्वजणांच्या कल्याण व्हावी अशा प्रकारची आम्ही प्रार्थना केली। त्याच्यासोबतच NMRDAमध्ये सुद्धा आता येणाऱ्या वर्षामध्ये खूप मोठं काम होणार आहे, त्याबद्दल पण आशीर्वादची आम्ही मनोकामना केली। ओके सर।